एकदा दोषमुक्त व्हायचं, पुन्हा अर्ज करायचा आणि खटला लांबवत बसायचा असं कोर्ट म्हणतंय. कुणाच्या बाबतीत तर वाल्मिक कराडच्या बाबतीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला कोर्टात मोठा झटका बसलाय. दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. हा अर्ज फेटाळताच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतरांनीही आपल्याला वगळावं म्हणून अर्ज दाखल केलेत. पण कोर्टात स्पष्ट सांगण्यात आलंय की हे आरोपी खटला लांबवण्याचा डाव खेळतात. एकदा अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा पुन्हा अर्ज करून कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता सर्वांना दोषमुक्तीचे अर्ज दाखल करायचे असतील तर एकदाच आणि वेळेत करावीत असं सांगण्यात आले. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामिनाचा अर्जही कोर्टात त्याच्या विरोधात गेलाय. आता ड्राफ्ट चार्ज दाखल करून त्याच्यावर आणि साथीदारांवर 11 ते 12 आरोप निश्चित होणार आहेत असं सांगण्यात येते. पुढच्या टप्प्यात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे, कारण त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 4 ऑगस्टला या अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.